तर पुण्याप्रमाणेच नाशिकमध्ये देखील हिट अँड रनची घटना समोर येते आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबतच ही घटना घडली आहे। ट्रकनं कट मारल्यामुळे पथकाची कार उलटली आहे। परराज्यातील अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या ट्रकचा सिनेस्टाईननी पाठलाग केला जात होता। या अपघातामध्ये वाहन चालक कैलास कसबे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या पथकातील 3 कर्मचारी गंभीर जखमी झालेत आणि यामध्ये 2 पोलिसांचा समावेश आहे। मध्यरात्री नाशिकच्या ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये असलेल्या चांदवड तालुक्यातील हर्नुल टोल नाक्यावर राज्य उत्पादन शुल्काच्या विभागाच्या जी कार आहे स्कॉर्पिओ कार तिचा झालेला हा अपघात आणि अपघाताच्या नंतर झालेली गाडीची ही अवस्था अक्षरशः गाडीचा या ठिकाणी चक्काचूर झालेला आहे। पुढील बाजू पूर्णतः या ठिकाणी तुटलेल्या अवस्थेमध्ये बघायला मिळते आणि याच अपघातामध्ये याच स्कॉर्पिओ वाहनाचे जे चालक होते कैलास कसबे त्यांचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू झालाय। तर आणखी जे 3 कर्मचारी आहेत ते गंभीर जखमी आहेत। त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहे। मध्यरात्रीच्या वेळेला घोटीपासून एका अवैध वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक आणि त्यासोबतच नाशिक ग्रामीण पोलिसांचं पथक हे पाठलाग करत होतं आणि त्यावेळेला घोटी ते नाशिक, नाशिक ते मनमाड आणि मनमाड ते चांदवड अशा स्वरूपाचा जवळपास 125 किलोमीटरचा हा सर्व सिनेस्टाईल पाठलाग होत असताना झालेल्या अपघाताची ही स्कॉर्पिओ कार आहे आणि हर्नुल टोलनाका जो परिसर आहे चांदवड तालुक्यातला त्या ठिकाणी हा अपघात झाला। या अपघातामध्ये जे चालक होते ते चालक यामध्ये गंभीर जखमी झाले होते, त्यांचा त्यामध्ये मृत्यू देखील झालेला आहे। आपण जर या स्कॉर्पिओ कारची जर परिस्थिती बघितली तर या ठिकाणी ज्या एअरबॅग आहे त्या देखील ओपन झालेल्या होत्या। एकूणच अपघात किती गंभीर होता हे यावरून स्पष्ट होतंय। मात्र दुसऱ्या बाजूला जे 3 कर्मचारी आहेत ते गंभीर जखमी आहेत। त्यांच्यावर नाशिक येथे खासगी रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहे। सध्याची परिस्थिती जर बघितली तर पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घटनास्थळी पाहणी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर घटनास्थळावरनं ही जीप कार चांदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आवारामध्ये लावण्यात आलेली आहे। या सगळ्या दरम्यान आता संबंधित जे अवैध वाहतूक करणारे जे व्यक्ती होते जे संशयित आहेत त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र क्रेटा कारनं या स्कॉर्पिओ कारला कट मारली, आणखी एक खासगी कार होती तिला देखील कट मारलाय आणि त्यानंतर हर्नुल टोल नाक्याच्या परिसरामध्ये हा अपघात घडलाय। या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एकाचा मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झालेले आहे। या सगळ्या दरम्यान आता नाशिक ग्रामीण पोलिसांनी दखल देखील घेतली, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे।